भारतभूमी ही अध्यात्म, भक्ती आणि देवत्वाने ओतप्रोत भरलेली आहे। या भूमीवर भगवान शंकराचे 12 पवित्र ज्योतिर्लिंग आहेत। ज्योतिर्लिंग म्हणजे काय तर ज्योती म्हणजे प्रकाश आणि लिंग म्हणजे शिवाचे प्रतीक। म्हणजेच ज्योतिर्लिंग हे भगवान शिवाच्या अनंत तेजाचे दिव्य प्रकाशाचे रूप आहे। स्कंद पुराणातील काशीखंड मध्ये वर्णन आहे की काशीमध्ये भगवान शंकराचे सर्व 12 ज्योतिर्लिंगांचे स्वरूप आहेत। ही स्वरूपे भारतभराच्या मुख्य 12 ज्योतिर्लिंगांइतकीच पवित्र मानली जातात। असं मानलं जातं की काशीमध्ये असलेले या 12 ज्योतिर्लिंगांच्या स्वरूपाचे दर्शन घेतल्याने सर्व भारतातील ज्योतिर्लिंगांचे पुण्य लाभते। सोमनाथापासून घृष्णेश्वरापर्यंत, महाकालेश्वरापासून रामेश्वरापर्यंत ही 12 ज्योतिर्लिंगे शिवशक्तीचे अद्वितीय रूप आहेत आणि काशी विश्वनाथ हे त्याचे केंद्रबिंदू आहे। काशीमध्ये दर्शन घेणं म्हणजे शिवाशी आत्मिक एकरूप होण्याचा अनुभव आहे। चला तर मग आपण या पवित्र काशीतील 12 ज्योतिर्लिंग या स्वरूपांचा भावपूर्ण प्रवास सुरू करूया। सर्वप्रथम मी आलो आहे भीमेश्वर ज्योतिर्लिंग तसेच काशी करवट मंदिरात। या मंदिराचं नावच अंगावर शहारे आणणार आहे। करवत म्हणजे लोखंडी कातर। असं बोललं जातं की एक काळ होता जेव्हा या मंदिरात छतावरून करवत लटकवलेली असायची। श्रद्धेनुसार भगवान शिव ज्यांना मोक्ष द्यायचे त्यांच्यावर ही करवत आपोआप कोसळायची। हे मृत्यू नव्हे, हे शिवाच्या कृपेने दिलेलं मुक्तीचं द्वार होतं असं त्या काळी बोललं जायचं। हिंदू धर्मात आत्महत्या पाप मानली जाते, पण काशीमध्ये मृत्यू म्हणजे मोक्ष या विरोधाभासातूनच काशी करवत मंदिराची परंपरा जन्माला आली। पूर्वीच्या काळात भक्त स्वतःहून त्या उघड्या दारातून खाली पडून करवतावर आपला देह ठेवत असत, कारण त्यांना विश्वास होता की काशीमध्ये मृत्यू म्हणजे थेट मोक्ष असं त्या काळी बोललं जायचं। ही क्रिया पुरोहितांच्या साहाय्याने पार पडायची। हे बलिदान नव्हे तर शिवाच्या चरणी आत्मसमर्पण मानलं जायचं। पुढे ही प्रथा बंद करण्यात आली, करवत खाली ठेवण्यात आली, पण त्या काळात काही लालसेने अंध झालेले पुरोहित भाविकांना फसवून करवतावर ढकलत आणि त्यांचे दागिने लुटत मृतदेह एका गुप्त कालव्यातून गंगेत विसर्जित केले जात। हे मंदिर काशीखंड मध्ये उल्लेखलेलं आहे। येथे असलेलं शिवलिंग म्हणजे भीमेश्वर ज्योतिर्लिंगांचं स्वरूप। तुम्ही ज्या या तळमजल्यातून शिवलिंगाचं दर्शन घेताय तर असं बोललं जातं की हा तळमजला म्हणजेच काशीचा मूळ स्तर होता, घाटांच्या आधीचा। आजही त्या तळमजल्याचा प्रवेश फक्त 25 पिढ्यांपासून सेवा करणाऱ्या पुरोहित कुटुंबियांचाच आहे। करवत ब्रिटिशांनी नेताना हरवली, पण तिचं गूढ आणि भयमिश्र तेज आजही या मंदिरात जाणवतं। आता मी आलो आहे महामृत्युंजय मंदिरात। याच मंदिरात उज्जैन महाकाल या ज्योतिर्लिंगाचं स्वरूप आहे। मध्य प्रदेशातील उज्जैन शहर क्षिप्रा नदीच्या काठी रुद्रसागर तलावाजवळ हे मंदिर आहे। महाकालेश्वर हे स्वयंभू शिवलिंग आहे। इतर शिवलिंगे मंत्रशक्तीने प्रतिष्ठित केली जातात, पण महाकालेश्वर स्वतःच्या शक्तीने प्रकट झालेले मानले जाते। भारतातील एकमेव दक्षिणाभूमिक शिवलिंग म्हणून याला अद्वितीय स्थान आहे। पुराण कथेनुसार उज्जैन नगरीत चंड आणि मुंड या राक्षसांचा अत्याचार वाढला होता। भक्तांच्या प्रार्थनेवरून भगवान शिव महाकाल रूप धारण करून राक्षसांचा संहार केला। त्यानंतर येथे शिवलिंग प्रकट झाले। तुम्ही आता हे जे शिवलिंग पाहताय हेच महाकाल ज्योतिर्लिंग आहे। क्षिप्रा नदीकाठी भक्तांच्या कठोर तपश्चर्येमुळे शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी येथे सदैव वास करण्याचे वचन दिले। शिवाचे हे रूप मृत्यूवर विजय मिळवणारे मानले जाते, म्हणूनच महाकालेश्वराला कालाचा अधिपती असे संबोधले जाते। आता मी आलो आहे काशीमधील ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग या स्वरूपाचं दर्शन करण्यासाठी। मूळतः मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात नर्मदेच्या पवित्र प्रवाहात वसलेले मंधाता पर्वत, त्या पर्वतावरच आहे भगवान शिवाचे 4थे ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर। मंधाता नावाच्या राजाने घोर तपश्चर्या करून शिवाला प्रसन्न केले। जनकल्याणासाठी त्यांनी विनंती केली की प्रभू येथे सदैव विराजमान व्हावेत। त्यांच्या भक्तीमुळे शिव ज्योतिर्लिंग स्वरूपात प्रकट झाले आणि त्या पर्वताला मिळाले नाव मंधाता पर्वत। ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग 2 रूपात विभक्त आहे, ओंकारेश्वर आणि ममलेश्वर। शिवपुराणात याला परमेश्वर लिंग असेही म्हटले जाते।
तेथे विधीपूर्वक पूजा केल्याने शिव प्रसन्न होतात आणि भक्तांचे सर्व दुःख दूर होतात. नर्मदा नदी येथे ओम आकारात वाहते, म्हणूनच त्या स्थळाला अद्वितीय आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. तीर्थयात्री सर्व तीर्थांचे जल तेथे अर्पण करतात आणि तेव्हाच त्यांच्या तीर्थयात्रा पूर्ण मानल्या जातात. कुबेराने येथे कठोर तप करून शिवलिंगाची स्थापना केली होती. शिवाने त्याला देवतांचा धनाध्यक्ष बनवले आणि आपल्या जटेतून कावेरी नदी प्रकट करून स्नानासाठी दिली. त्या मंदिरात 68 तीर्थस्थान, 108 शिवलिंगे आणि 33 कोटी देवता परिवारासह विराजमान आहेत. भगवान शिव तेथे पंचमुखी रूपात प्रकट झाले आहेत. भक्त मानतात की शिव तीनही लोकांचा भ्रमण करून तेथे विश्रांती घेतात, म्हणूनच रात्री तेथे शयन आरती केली जाते. आता मी आलो आहे काशीतील मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग या स्वरूपाचं दर्शन करण्यासाठी. मूळतः आंध्र प्रदेशातील श्रीशैलम पर्वतावर कृष्णा नदीच्या काठावर विराजमान आहे भगवान शिवाचे दुसरे ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुन. पुराण कथेनुसार कार्तिकेयाने विवाह न करण्याचा संकल्प केला तेव्हा शिव पार्वती त्याला समजावण्यासाठी श्रीशैलम येथे आले. तेथेच शिव मल्लिकार्जुन रूपात आणि पार्वती भ्रामरांबा रूपात प्रकट झाले. म्हणूनच ते स्थान एकाच वेळी ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठ म्हणून ओळखले जाते. श्रीशैलम पर्वतावरील हे मंदिर द्राविड वास्तुकलेचे अद्वितीय उदाहरण आहे, जिथे दर्शन केल्याने भक्तांना मोक्षप्राप्ती होते असे मानले जाते. पण शिवाची महिमा फक्त श्रीशैलम पुरतीच मर्यादित नाही, तर काशी नगरीतही आहे मल्लिकार्जुन मंदिर, जे गंगा तटावर वसलेले आहे. या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी भक्तांना 84 पायऱ्या चढाव्या लागतात. स्थानिक श्रद्धेनुसार या पायऱ्या म्हणजे 84 लाख योन्यांचे प्रतीक आहेत. भक्त मानतात की या पायऱ्या चढून मंदिरात दर्शन घेतल्याने मनुष्याला जन्म मृत्यूच्या अखंड चक्रातून मुक्ती मिळते. या मंदिरात एक अद्वितीय कूप आहे, कृष्ण कूप. कथा सांगते की या कूपातून एक गुप्त सुरंग जाते, जे थेट गंगेशी जोडलेले आहे. भक्त मानतात की या कूपाचे जल गंगा जलाशी एकरूप होते आणि त्यामुळे येथे स्नान किंवा अर्पण केल्याने गंगा स्नानाचे पुण्य प्राप्त होते. काशीतील मल्लिकार्जुन मंदिर हे फक्त एक देवस्थान नाही, तर श्रद्धा, मोक्ष आणि गंगेशी जोडलेली अद्वितीय आध्यात्मिक अनुभूती आहे. आता मी आलो आहे काशीतील नागेश्वर ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपाचं दर्शन करण्यासाठी. मूळतः गुजरात राज्यातील द्वारका नगरीपासून काही अंतरावर समुद्र किनाऱ्याजवळ विराजमान आहे भगवान शिवाचे 10वे ज्योतिर्लिंग नागेश्वर. पुराण कथेनुसार दरुक नावाचा राक्षस भक्तांना त्रास देत असे. त्याच्या अत्याचारामुळे भक्तांनी भगवान शिवाला प्रार्थना केली. शिव प्रसन्न होऊन येथे प्रकट झाले आणि राक्षसाचा संहार केला. त्यामुळे या स्थळाला नागेश्वर असे नाव मिळाले. जिथे भगवान शिवाची पूजा नागेश्वर रूपात केली जाते, जिथे शिवाला नागांचा अधिपती मानले जाते. आणि भक्त मानतात की नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन केल्याने विषारी प्रभावांपासून मुक्ती मिळते. पण नागेश्वराची महिमा फक्त द्वारकेपुरती मर्यादित नाही. काशीनगरीतही आहे नागेश्वर मंदिर, ज्याला स्थानिक श्रद्धेनुसार तेवढेच महत्त्व आहे. हे मंदिर भोसले घाटाजवळील एक अरुंद गल्लीत वसलेले आहे. येथे शिवलिंग पाहण्यासाठी भक्तांना एका लहानशा होलमधून डोकावे लागते. ही अद्वितीय रचना भक्तांना सांगते की श्रद्धा ही जागेच्या भव्यतेतून नसून तर भक्तांच्या अंतःकरणात असते. काशीतील नागेश्वर मंदिराचे दर्शन घेतल्याने भक्तांना द्वारकेच्या नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे पुण्य प्राप्त होते असे मानले जाते. आता मी आलो आहे काशीतील बैजनाथ तसेच वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपाचं दर्शन करण्यासाठी. भारताच्या पौराणिक परंपरेत भगवान शिवाचे 12 ज्योतिर्लिंग विशेष मानले जातात. त्यापैकी एक आहे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग, ज्याला बैजनाथ असेही संबोधले जाते. याची कथा अशी आहे की लंकेचा राजा रावण अत्यंत पराक्रमी होता. त्याने भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन शिवाने त्याला वरदान दिले, ज्योतिर्लिंग. शिवाने अट घातली की हे लिंग जमिनीवर ठेवले तर तेथे स्थिर होईल आणि पुन्हा हलवता येणार नाही.
देवांना भीती होती की जर शिवलिंग लंकेत गेले तर रावण अजय होईल, म्हणून त्यांनी योजनेनुसार रावणाला फसवले. प्रवासात रावणाला विश्रांती घ्यावी लागली आणि त्यांनी शिवलिंग एका ठिकाणी ठेवले. त्या क्षणी ते लिंग जमिनीत खोलवर स्थिर झाले. रावणाने कितीही प्रयत्न केले तरी ते हलवता आले नाही, म्हणूनच हे ज्योतिर्लिंग जमिनीत खाली गेलेले मानले जाते. शिव येथे वैद्य म्हणजेच उपचारकर्ता रूपात प्रकट झाले. कथा सांगते की भगवान रामानेही येथे पूजा केली होती आणि शिवाने त्याला आशीर्वाद दिला होता. भक्त मानतात की वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन केल्याने सर्व रोग, दुःख आणि संकट दूर होतात. देवघर झारखंड येथे वैद्यनाथ मंदिर आहे, ज्याला मूळ ज्योतिर्लिंग मानले जाते. आता मी आलो आहे काशीतील रामेश्वरम ज्योतिर्लिंग या स्वरूपाचं दर्शन करण्यासाठी. मूळतः रामेश्वरम मंदिर तामिळनाडू राज्यातील रामनाथपुरम जिल्ह्यातील रामेश्वरम बेटावर वसलेले आहे. ते मंदिर 4 धामांपैकी एक असून 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते. दक्षिण भारताची काशी म्हणूनही रामेश्वरम ओळखले जाते. रावणावर विजय मिळवण्यासाठी प्रभू श्रीरामाने समुद्र किनाऱ्यावर भगवान शिवाची पूजा करण्याचा संकल्प केला. श्रीरामाने हनुमानाला हिमालयातून शिवलिंग आणण्यास सांगितले. हनुमान परत येईपर्यंत वेळ निघून गेला, त्यामुळे रामाने वाळूचे शिवलिंग तयार करून पूजा केली. त्यांनी वाळूचे शिवलिंग तयार करून शिवाला प्रसन्न केले आणि विजयासाठी आशीर्वाद मागितला. शिव प्रसन्न होऊन श्रीरामाला विजयश्री दिली. आज मंदिरात 2 शिवलिंग आहेत, एक रामाने बनवलेले आणि एक हनुमानाने आणलेले. आणि त्याच ज्योतिर्लिंगाचं स्वरूप म्हणजे काशीतील हे रामेश्वरम ज्योतिर्लिंग. आता मी आलो आहे काशीतील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपाचं दर्शन करण्यासाठी. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील एलोरा लेणीजवळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वसलेले आहे. हे भगवान शिवाचे 12 ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचे ज्योतिर्लिंग मानले जाते. कथा सांगते की सुधार्मा नावाच्या ब्राह्मणाची पत्नी सुदेहा निसंतान होती. तिने आपल्या बहिणी घृष्णाला पतीशी विवाह करून दिला. घृष्णा अत्यंत शिवभक्त होती. ती दररोज 1000 शिवलिंगांची निर्मिती करून त्यांची पूजा करत असे. तिच्या भक्तीमुळे तिला पुत्र प्राप्ती झाली. सुदेहेला हे पाहून मत्सर झाला आणि तिने घृष्णेच्या पुत्राचा वध करून त्याला नदीत फेकले. घृष्णा मात्र शांतपणे शिवाची पूजा करत राहिली. तिच्या अखंड भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिवाने तिच्या पुत्राला पुन्हा जीवदान दिले. शिवाने तिला दर्शन देऊन ते ज्योतिर्लिंग स्वरूपात प्रकट झाले. म्हणूनच त्या स्थळाला घृष्णेश्वर असे नाव मिळाले. आता मी आलो आहे काशीतील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग या स्वरूपाचं दर्शन करण्यासाठी. मूळतः त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक गावात आहे. हे ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी वसलेले असून गोदावरी नदीचा उगम तेथेच आहे. कथा अशी आहे की गौतम ऋषी आपली पत्नी अहिल्यासह ब्रह्मगिरी पर्वतावर कठोर तप करत होते. त्यांच्या आश्रमात सतत अन्नदान होत असे, पण इतर ऋषींना त्याचा मत्सर वाटायचा. कपटाने त्यांनी एक दिवशी एक गाय त्यांच्या आश्रमात पाठवली. गौतम ऋषींनी तिला हकलताना कुशाचा स्पर्श केला आणि ती मृत झाली. गाय हत्येचा आरोप झाल्याने व्यथित ऋषींनी शिवशंकराची उपासना केली. शिव प्रसन्न झाले, गंगेला पृथ्वीवर आणले. गोदावरी नदीचा उगम तेथेच झाला आणि शिवशंकर त्र्यंबक रूपात प्रकट झाले.
म्हणूनच हे ज्योतिर्लिंग त्रिमुखी आहे, ब्रह्मा, विष्णू आणि महेश याचं प्रतीक. आजही त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेताना भक्तांना जाणवतं, देव केवळ दगडात नाही तर श्रद्धेत आहे. कधी मंदिर बंद असलं तरी श्रद्धेचे दरवाजे नेहमी उघडे असतात. आणि काशीतील या मंदिरात केवळ त्र्यंबकेश्वर स्वरूपाचेच नव्हे तर इतर दिव्य स्वरूपाचेही दर्शन घडते. येथे जगन्नाथ रूप प्रकट आहे, त्याच्यासोबत गौरी पार्वतीचे दर्शन होते. त्रिमुख हनुमानाचे तेजस्वी रूप येथे आहे आणि सूर्यनारायणाची तेजोमय दर्शनही येथे लाभते. हे सर्व रूप एकत्र पाहताना जाणवतं, काशी ही केवळ शिवाची नगरी नाही तर संपूर्ण देवत्वाचं केंद्र आहे, जिथे प्रत्येक दर्शन आत्म्याला नवा प्रकाश देतं. आणि याच मंदिराच्या प्रांगणात एक गोदावरी कूप आहे, जे की नाशिक मधील गोदावरी नदीचं प्रतीक मानलं जातं. काशींच्या गल्ल्यांमध्ये फिरत फिरत आणि लोकांना विचारत मी चाललो आहे काशीतील सोमनाथ ज्योतिर्लिंग या स्वरूपाचं दर्शन करण्यासाठी. मूळतः सोमनाथ ज्योतिर्लिंग गुजरातच्या गीर सोमनाथ जिल्ह्यात अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित आहे. आता तुम्ही हे जे समोर ज्योतिर्लिंग पाहताय ते आहे काशीतील सोमनाथ ज्योतिर्लिंग. सोमनाथ ज्योतिर्लिंगाची कथा चंद्रदेव पासून सुरू होते. दक्ष प्रजापतीच्या 27 कन्यांशी विवाह करूनही चंद्रदेव फक्त रोहिणीवर प्रेम करत होते. दक्षाने रागाने शाप दिला, चंद्र क्षीण होईल, त्याचं तेज हरवेल. हताश चंद्रदेवाने सोमनाथ येथे तप केला. शिवशंकर प्रसन्न झाले आणि त्याला तेज परत दिलं. त्यामुळे हे ज्योतिर्लिंग सोमनाथ म्हणजे चंद्राचा नाथ म्हणून ओळखलं जातं. ही कथा आपल्याला शिकवते की संकट कितीही मोठं असलं तरी श्रद्धा आणि तपाने त्यावर मात करता येते. आणि तसेच सोमनाथ ज्योतिर्लिंग हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी प्रथम ज्योतिर्लिंग आहे. काशी में 12 ज्योतिर्लिंग है. ये प्रथम ज्योतिर्लिंग है सोमनाथ. जैसे कि आप सोमनाथ गुजरात में दर्शन करने जाएंगे, वो यहाँ पे दर्शन करने से आपको फल प्राप्त, 12 ज्योतिर्लिंग दर्शन करने से आपको फल प्राप्त मिल जाएंगे हमारे काशी में ही. में 12 ज्योतिर्लिंग है बराबर. हाँ. और काशी में भी 12 ज्योतिर्लिंग है. तो मेन ज्योतिर्लिंग कौन से है और स्वरूप कौन से है? मतलब स्वरूप नहीं, मेन जो है वो तो जो 12 जगह पे है वो है. हाँ हाँ. लेकिन जब काशी का निर्माण महादेव किए तो वो बोले कि यहाँ पे कोई चीज ऐसा ना हो जो कि अपूर्ण रहे. सभी देवी देवताओं से जितने भी हैं, जितने भी ज्योतिर्लिंग हैं, सभी देवी से यहाँ पे 64 योगिनी भी हैं, सब है यहाँ पे. तो वो बोले कि यहाँ पे कोई चीज से अपूर्ण नहीं होना चाहिए. आप पूरे विश्व में कहीं भी घूम लीजिए, जितना देवी देवता आपको पूरे वर्ल्ड में मिलेंगे उतना हमारे काशी पे है. लेकिन हाँ, ढूंढने पे आपको सब मिलेगा. आता मी आलो आहे काशीतील केदारघाट जवळील केदारेश्वर ज्योतिर्लिंग या स्वरूपाचं दर्शन करण्यासाठी. कथा सांगते की एक धार्मिक बालक वशिष्ठ आपल्या गुरुसोबत हिमालयातील केदारनाथ मंदिरात नियमितपणे पूजा करत असे. एकदा प्रवासात त्यांचा गुरु निधन पावला. गुरुने आयुष्यभर फक्त सत्कर्म केले होते, त्यामुळे त्यांना कैलासावर स्थान मिळालं. वशिष्ठ जो त्यावेळी फक्त 12 वर्षाचा होता, त्याला प्रकाश मिळाला की जो कोणी केदारनाथाचे दर्शन करतो त्याला सर्व पुण्य प्राप्त होतं. वशिष्ठ नंतर काशीमध्ये स्थायिक झाला, पण दरवर्षी चैत्र पौर्णिमेला तो हिमालयातील केदारनाथाला जाऊन पूजा करत असे. 61 वर्ष हे असंच चालत राहिलं. पुढे वृद्धापकाळामुळे तो प्रवास करू शकला नाही. त्याने शिवाला प्रार्थना केली की प्रभू, कृपया तुम्हीच काशीमध्ये केदारेश्वर स्वरूपात प्रकट व्हा. शिवशंकर वशिष्ठाच्या भक्तीने प्रसन्न झाले आणि काशीमध्ये केदारेश्वर स्वरूपात प्रकट झाले. शिवाने सांगितले की काशीतील केदारेश्वराचे दर्शन हे हिमालयातील केदारनाथाच्या दर्शनापेक्षा 7 पट पुण्य राहील.
काशीखंड अध्याय 77 मध्ये स्पष्ट सांगितलं आहे की हिमालयातील केदारनाथाचे दर्शन जितकं पुण्य देतं त्यापेक्षा 7 पट पुण्य काशीतील केदारेश्वराच्या दर्शनाने मिळतं। मूळतः केदारनाथ ज्योतिर्लिंग हिमालयातील उत्तराखंड राज्यात मंदाकिनी नदीच्या किनारी समुद्र सपाटीपासून सुमारे 3583 मीटर उंचीवर वसलेला आहे। कथा सांगते की पांडवांनी महाभारताच्या युद्धानंतर पापमोचनासाठी शिवशंकराची उपासना केली। शिव त्यांच्यापासून दूर जाण्यासाठी बैलाच्या रूपात लपले। पांडवांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा बैल जमिनीत अदृश्य झाला। त्याचा पृष्ठभाग केदारनाथात प्रकट झाला तर इतर अवयव वेगवेगळ्या ठिकाणी प्रकट झाले, ज्यांना पंचकेदार म्हणतात। म्हणूनच केदारनाथ ज्योतिर्लिंग हे पापमोचन आणि मोक्ष याचं प्रतीक आहे। याच मंदिरात आपल्याला बद्रीनाथाचंही दर्शन घडतं। येथे भगवान विष्णू बद्रीनारायण रूपात विराजमान आहेत आणि त्यांच्यासोबत लक्ष्मी देवी बद्रीदेवी स्वरूपात आहेत। काशी ही केवळ एक नगरी नाही तर ती 3 खंडांमध्ये विभागलेली आहे। ओंकार खंड, विश्वेश्वर खंड आणि केदार खंड। प्रत्येक खंडात शिवशंकराचे वेगवेगळे स्वरूप प्रकट झाले आहे आणि प्रत्येक दर्शन भक्तांना वेगळा आध्यात्मिक अनुभव देतं। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 11 ज्योतिर्लिंगांच्या स्वरूपाचं दर्शन आणि त्यांचा इतिहास सांगितला आहे। सोमनाथापासून ते त्र्यंबकेश्वर, केदारनाथापासून ते भीमाशंकर, प्रत्येक स्वरूप काशीमध्ये प्रकट आहे आणि त्यांची कथा भक्तांना मोक्षाचा मार्ग दाखवते। पण 12वा ज्योतिर्लिंग काशी विश्वनाथ, जो की माझ्या काशीच्या पहिल्या भागमध्ये दाखवला आहे, ज्यांनी तो पहिला भाग पाहिला नाही त्यांनी नक्की पाहावा, कारण काशी विश्वनाथ हे केवळ ज्योतिर्लिंग नाही तर काशीच्या आत्म्याचं केंद्र आहे। म्हणून या मालिकेत तुम्ही 11 स्वरूपांचे दर्शन इथे पाहिले आणि 12वं स्वरूप काशी विश्वनाथ त्यांचं दर्शन आणि इतिहास तुम्हाला माझ्या पहिल्या एपिसोडमध्ये मिळेल। काशी म्हणजे शिवाची नगरी, जिथे प्रत्येक खंड, प्रत्येक मंदिर आणि प्रत्येक कथा भक्तांना मोक्षाचा मार्ग दाखवते।